आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळाची वडी कशी बनवायची ते पाहूयात। एकदम खुसखुशीत झालेली आहे, चिवट किंवा चिकट झालेली नाहीये, कडक झालेली नाहीये, मस्त खुसखुशीत अशी झालेली आहे। गुळाचा पाक एकदम सोप्या पद्धतीने बनवलाय आणि चवीला सुद्धा वडी मस्त झालेली आहे। सगळ्यात पहिलं आपल्याला एक वाटी तीळ छान असे भाजून घ्यायचे आहेत। 3 ते 4 मिनिटांमध्ये हे छान भाजले जातात। तीळ कढईमधून उडायला लागले चटचट की काढून घ्यायचे। त्यानंतर ह्यात आपल्याला एक वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। तुम्ही पूर्णपणे तीळ वापरले तरी चालतील। शेंगदाणे सुद्धा खमंग भाजून घ्यायचे आणि काढून घ्यायचे। दोन्हीही थंड झाले की मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचे। वाटलेलं मिश्रण एकाच ताटामध्ये काढायचं आहे। जास्त वेळ मिक्सरला फिरवायचं नाहीये, ह्यातलं तेल वेगळं होईल, त्यामुळे थोडं चालू बंद करून हे बारीक करून घ्यायचे। नंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे। लगेच पाक बनवायला घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपल्याला वडी ज्या भांड्यामध्ये किंवा पोळपाटावरती बनवायची असेल त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, कारण आपली पुढची प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे। मिश्रण तयार झाल्यानंतर तर जेवढं आपण तीळ आणि शेंगदाण्याचं प्रमाण घेतलंय तेवढाच गूळ घ्यायचा आहे। कढईमध्ये 1 चमचाभर तुपावरती गूळ घालायचा, 2 चमचे पाणी घालायचं आणि सगळं छान मिक्स करून गूळ विरघळवून घ्यायचा आहे पूर्णपणे। गूळ पूर्णपणे विरघळल्यानंतर ह्यात आपण तयार करून घेतलेलं मिश्रण घालायचं आहे तिळाचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याला फार शिजवायची गरज नाही, एकदम लो गॅसवरती हे सगळं मिश्रण 1-2 मिनिटांमध्ये तयार होतं। गॅस लगेच बंद करायचा आहे। वरून 1 चमचाभर तूप घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच या मिश्रणाच्या आपल्याला वड्या थापून घ्यायच्या आहेत। याचा रोल बनवून तुम्ही कट केलात तरी चालेल। अशा प्रकारे सगळं मिश्रण पसरवून घ्यायचे व्यवस्थित आणि त्यानंतर वरतून ह्याला थोडेसे तीळ लावायचे आहेत। तिळाऐवजी खोबरं लावलं तरी चालेल। अगदी छान खुसखुशीत अशा ह्या वड्या होतात। 5 मिनिटं हे व्यवस्थित सीट होऊन द्यायचे, त्यानंतर वड्या कट करायच्या आहेत। तर मस्त खुसखुशीत आणि खमंग अशी तिळाची वडी किंवा तिळाची चिक्की आपली तयार आहे। व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।